नमस्कार पब्लिक, मी निखिल आणि मी आज आले अक्कलकोटला. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं हा बोर्ड आहे आणि आजपासून आपण यूट्यूब जर्नी चालू करते. तर आता आपला हा पहिला व्हिडिओ आहे आणि आपण पहिला व्हिडिओ स्वामींच्या चरणी अर्पण करणार आहोत आणि स्वामींकडून चालू करणार आहे, जेणेकरून आपल्याला पुढच्या गोष्टींसाठी प्रेरणा भेटेल. चला मग आता आपण जर्नी आपली चालू करूया. मित्रांनो, जर तुम्हाला अक्कलकोटला यायचं असेल मुंबईवरून तर आपल्याला 2 ट्रेन भेटतात. एक आहे चेन्नई एग्मोर आणि दुसरं आहे उदयन एक्सप्रेस. उदयन एक्सप्रेस ही सकाळी 8 वाजता निघते व संध्याकाळी 4:30 वाजता पोहोचते आणि दुसरी आहे चेन्नई एग्मोर ही संध्याकाळी 11 वाजता निघते CST स्टेशनवरून आणि सकाळी 7:30 वाजता पोहोचते. आता तुम्ही म्हणाला अक्कलकोटला कसा आला अचानक. तर अक्कलकोटला आम्ही येण्याचं कारण म्हणजे आमच्या मनातून असं एक बाहेर होतं की जाऊया आपण, आज सुट्टी आहे तर जाऊया अक्कलकोटला. आणि ते बोलतात ना काय ते स्वामींचं बोलवून आल्याशिवाय आपण येऊ शकत नाही. तर आज असंच काहीतरी झालं असेल आमच्यासोबत, स्वामींचं बोलवून आलं असेल आम्हाला, त्यासाठी आम्ही आलो आहे. आता चाललो आहे आम्ही, तुम्ही बघू शकता. तर आपला अक्कलकोट रोडचा स्टेशन आहे. त्या स्टेशनवरून आम्हाला कुठून रिक्षा कसे भेटतील, काय भेटतील ते आम्हाला काय माहीत नाही. तर तिथे जायचं कसं, राहायचं कसं ते बघतो आता पुढे जाऊन. ठीक आहे. तुम्ही अक्कलकोट स्टेशनला उतरल्यानंतर ब्रिज चढून पलीकडे जायचे. पलीकडे गेल्यावर तुम्हाला ऑटो किंवा टॅक्सी भेटेल, जी पर पर्सन मंदिरापर्यंत नेण्यासाठी 50 रुपये घेते. तर आता आम्ही आलो इथं आणि आता फ्रेश झालो आम्ही. तुम्ही बघू शकता ते फ्रेश करण्यासाठी आहे, तुम्ही आंघोळ करू शकता. 50 रुपये घेतात पर पर्सन. इथून जाण्यासाठी तुम्ही आहे.
इथून बाहेर आल्यानंतर आपल्याला एक तिकडं आपली स्वामीची एक मोठी मूर्ती आहे, तिकडं जायचं आहे. आता आम्ही चाललोय महाराजांच्या समाधीकडे. आता महाराजांच्या समाधीकडे जाण्यासाठी त्यांनी सांगितले 2 राईड मारा. राईड मारून आता सरळ चाललोय. पण महाराजांच्या समाधी तिथं तुम्हाला आता समाधी दाखवतो. सोळप्पा महाराजांचा वाडा. सोळप्पा महाराज हे स्वामींचे निस्सिम भक्त होते. या वाड्यामध्ये आजही म्हणतात की स्वामींचं अस्तित्व जाणवते. या वाड्यामध्ये स्वामींनी काही वापरलेल्या तुम्हाला वस्तूही बघायला भेटतील. यामध्ये आहे स्वामींची काठी, स्वामींच्या पादुका. या पादुकेचं दर्शन घेतलं असं वाटतं की साक्षात स्वामींचं दर्शन घेतलं. तुम्ही अक्कलकोटला कधी जाल तर नक्की या वाड्याला भेट द्या आणि स्वामींच्या पादुकेचं दर्शन घ्या. Swami
नमस्कार मित्रांनो. आता आम्ही सगळं एक्सप्लोअर केलं होतं आता अक्कलकोट. तर आता आपण आलो आहे म्युझियममध्ये. आर्मरी म्युझियम म्हणून आहे. तर तेही जाऊन बघूया कसं आहे ते. तुम्ही बघू शकता खतरनाक असं दिसतंय राजवाडा. त्यामध्ये आहे म्युझियम. तर बघू जाऊन. नो पार्किंग तरी गाड्या लावले. आता मी कॅमेऱ्यात बंद नाही दिलं तर. मित्रांनो मी आत्ताच आहे ना इथून या म्युझियममधून आलो. स्लो खतरनाक म्युझियम आहे का नाही. लय भारी म्युझियम. त्यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते 1923 पासूनच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं आहेत. कमीत कमी 2000 तलवारी आहेत आणि 150 ते 200 बंदूक आहेत फक्त. आणि त्या राणी होत्या इथं. त्यांचं कार कलेक्शन आहे. म्हणजे छोट्या छोट्या त्यांनी कार कलेक्ट करून ठेवलेले आहेत. त्या कमीत कमी आपल्या की 3-4 हजार असतील. एवढं पूर्ण अख्खी रूम भरून आहे. त्यांचा अख्खा राजवाडा भरलेला आहे त्यांचं त्या कारच्या आहे ना. आणि त्यांना अजून एक शॉक होता की ते कुत्र्यांचं एक ते टेडे असतात ना ते ठेवायचे. आणि जेवढ्या पण आपल्या देशात जेवढ्या जातीचे आपले कुत्रे होते ना तेवढे सगळे याच्यात तुम्हाला बघायला भेटणार. आणि अजून शिकारी केलेले त्याची कातडी वगैरे सगळे होते. खतरनाक होतं. पण एक्सपिरियन्स घ्यायला तुम्ही नक्की या इथं. हा अक्कलकोटमध्येच आहे. जर तुम्ही आलात तर 9 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत ओपन असतो. आणि जे तिकीट आहे 20 रुपये तिकीट घेतात फक्त, जास्त घेत नाहीत. तुम्ही एक्सपिरियन्स घेतला ना त्याचा खतरनाक आहे. आम्ही तर पागल झालो बघून. खतरनाक होतं. पण आम्ही ना पाठचे 1.5 तास झाला असंच फिरतोय. आम्हाला काय स्पीड झाले. आम्ही चुकलो या. आम्ही असं हिंडतोय सगळीकडे. आम्ही चुकलो आम्ही चुकलोय आता कुठंतरी. रस्ते रिटर्न झाले आम्हाला आता. आम्ही नुसतं हिंडतोय. पाय एवढा दुखायला लागलाय का नाही. पाय आमचं पाय बी 7 दिन झाले. सगळं वाट झाले. आई सगळं जाणार ह्याच्या फक्त ना ह्याच्या नाही बसनी जायचंय. बसनी बस स्टॉप पुढे गेले 2 तास झाले. बस स्टॉप भेटलं आणि तिथं गेल्यावर कळलं बसच नाही. इथली माणसं बघली. माणसं एकदा सांगतात वर जावा, एकदा म्हणतात खाली जावा, एकदा म्हणतात परत. आणि आता परत चाललोय आम्ही रेल्वे स्टेशनला. आता शेवटपर्यंत रेल्वेने जाणार. बस काय कुठे भेटलेलं नाही आम्हाला. आता आम्हाला रस्ताच भेटून झालाय. आम्ही आलेलो मंदिराशी. आता ते मंदिरच भेटून झाले. कुठे गेले ते. माणसानं विचारलं, माणसानं इकडे जावा, एकदा म्हणते तिकडे जावा. आमच्यासाठी आता करा, सबस्क्राईब करा. आता एक उद्या लाईक बिल ठोकला जमलं तर. आता आम्ही झाले सगळं, आमचं सगळं एक्सप्लोअर करून झालेलं आहे. आता आम्ही चाललोय घरी. आता घरी जाण्यासाठी 8 वाजताची ट्रेन आहे आणि आता वाजले 3. तर 3 वाजले 8 वाजले करायचं काय. सबस्क्राईब करा आता. करा तेवढं काहीतरी. व्हिडिओ आवडला तर आपल्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे. असाच व्हिडिओसाठी बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझी जर आता नवीन काही व्हिडिओ काढला असेल तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील. ठीक आहे. चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.